रेड चालू झालेले आहे बारीपाडा विरुद्ध बापलगाव. 1 नंबर ती, परंतु ऐन वेळेस त्याची निवड का केली नाही याचा प्रश्न त्यांना आणि त्यांच्या पूर्ण कोचला पडलेला होता. टायमरवाला कुठे गेला? चला बस आता वेळ वाचतो. त्याची निवड त्या ठिकाणी जरी झालेली नाही अडचण नाही. आपला महाराष्ट्राचा संघ कुठे कमी नाहीये, खूप तगडा आणि चांगला संघ आहे. या ठिकाणी संजय रेड करतो आणि या ठिकाणी ये भी गया हो भी गया क्या हुआ, दोनों को एक एक पॉइंट. ये भी गया हो भी गया, इच वन. मग गावांग ही क्या तर मग गयाच ना. या ठिकाणी निलेश रेड करतोय. या ठिकाणी निलेश आपल्या संघासाठी काय करू शकतो आपण बघू शकतो. आपल्या ग्रामीण भागामधून खूप चांगले चांगले कबड्डी खेळाडू घडू शकतात, परंतु आपले पुरं क्लब जॉईन करत. या ठिकाणी सुनील नावाचा रेडर 05 नंबर जर्सी मध्ये रेड करतोय सुनील. वन टच 1 2 मापलगांव. अगली रेड करेंगे बारीपाड़ा की ओर से कुलदीप. बारीपाड़ा की ओर से रेड करेंगे कुलदीप. एक लंबे कद के खिलाड़ी है कुलदीप. क्या कुलदीप यहाँ पर पॉइंट ले जाएंगे या नहीं? बहुत जबरदस्त मैच. ये 7वां मैच खेला जा रहा है. जो जीतेगा उस 7वें इनाम के अंदर, जो हारेगा 8 9 और 10 इनाम के भीतर मिक्स. सुरेश एक बार फिर से रीड करेंगे. सुरेश, एक जबरदस्त मैच, एक बढ़िया मैच यहाँ पर होता हुआ. सुंदर मैच या ठिकाणी. टाइम आउट तो बारीपाड़ा. टाइम आउट तो बारीपाड़ा. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. बारीपाड़ा 1 पॉइंट, 2 पॉइंट मापलगाव. थर्ड रेड डुवड़ा, थर्ड रेड 9 to 3 जबरदस्ती के रेडर यहाँ पर एक बार फिर से रेड के लिए तैयार. धीरे 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 धीरे. रेडर आउट, पॉइंट मापलगाव. ऑनलाईन आवाज नाही. एक गोष्ट भाऊसाहेब, मला एक गोष्ट अजून आठवलेली आहे. आपलीच भाषा सांगू. आपला भागम प्रो कबड्डी खेळाडू आपल्याला दखायला भेटता नाही. मैं आता मागला 2-4 महिना पहिला अहिल्यानगर जिल्हा म श्रीरामपूर गाव म कॉमेंट्रीला गेल. तथा प्रो कबड्डी ना खेळाडू एक नाही 3-3 4-4 खेळाडू मला डोळ्यासमोर. आणि तो अहिल्यानगर जिल्हा अशा जिल्हा की तो एरियामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर खेळाडू प्रो कबड्डी मध्ये जायला. त्यात प्रशांत चव्हाण सर सुद्धा आले आणि बाकीना माप फोटो त्याचं नाव मला आठवता नाही. खूप भारी भारी स्टार खेळाडू प्रो कबड्डी ना त्याला देखायला भेटला. आणि दुसरी गोष्ट मैं आता गुजरात कडे वळू. मग गुजरात राज्य मला गुजरात राज्यना रेफरी बोर्डना जो अध्यक्ष बाबूभाई पटेल आणि सुंदर सुंदर असा टेकल. अरे राव पॉइंट टू बारीपाड़ा. जेव्हा मी गुजरात मध्ये कॉमेंट्रीला जातो दादा भाऊसाहेब, त्या ठिकाणी तुम्ही टीव्ही मध्ये प्रो कबड्डी रेफरी पाहिलेले असतील. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नावं सांगतो. रोनक रावल आणि रोनक पटेल. हळूहळू दोघांचं नाव रोनक आहे, एक पटेल आहे, एक रावल आहे. दोघे प्रो कबड्डीचे अंपायर आहेत, पंच आहेत. ते सुद्धा आमच्या डोळ्यासमोर एक दादाही कैयकता ते पंच म्हणून राहतात. अशा लोकांसोबत आपली आता ओळख झालेली आहे आणि भविष्यात बाजी का जो उत्साह है वो हमारे यहाँ के लोगों में दिखाई देना शुरू हो रहा है. हमारे फेटे वाले दादा आ चुके. फेटे वाले दादा सीधा नासिक से उनको मंगाया यहाँ पर. धन्यवाद दादा. फटाके वाल्यांनी फटाके जरा लांब ठेवायचे का, मला खूप असं तसं होतंय भाऊ. वर ठेवणार पुन्हा त्यांचं ट्रॉफी मागतो. ट्रॉफीच्या मागे ठेवा. धन्यवाद. खुर्च्या लावून घ्या.
तुम्हाला बादली चांगली राख आता आई अंदर लोट आली ते चांगली राख बादली राखा बादल्या अंदर लागी जाय या ठिकाणी थोड्याच वेळात जयश्रीताई पवार यांचं आगमन होणार आहे. डुआडाय मापळगाव गेले गेले डुआडाय का इशारा. बारीपाडा वर्सेस मापळगाव. रेडर आउट पॉइंट टू बारीपाडा. डुआडाय वा 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 भाऊ बागच टाक जा रे त्या बायाचा जीव कशाच कर रे दादा. तिसरा चेहरावर माना लक्ष तुटणार नाही. तुम्ही उपडताय तर त्या कशाच करत्या. कशा काय उपडता एवढा म्हण पण खेळच तशा भया हो माटी ना खेळ. सुरेश या ठिकाणी रीड करतो. 4चा डिफेन्स आहे त्याच्यासाठी मैदानात. थोड्याच वेळात या ठिकाणी ताईंचा आगमन होणार आहे. ताईंसोबत या ठिकाणी बरेच मान्यवर येणार आहेत. सर्वच मान्यवरांसाठी जेव्हा या ठिकाणी त्यांचा पदार्पण होईल आपण सर्वांनी खूप खूप जोरात टाळ वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि पहिल्यांदा आपल्या या ग्रामीण भागात आपल्या या पुणेनगर ग्रामपंचायत मध्ये कबड्डीचे एवढे सुंदर सामने आयोजित केलेले आहेत. आणि यांच्यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल तर तो आमचे भाऊसाहेब महाजन दादा यांचा सर्वात मोठा वाटा असेल. त्यांनी 10 बक्षीस या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे. त्यांच्या ओळखीने असं सांगायला अडचण नाही. या ठिकाणी पूर्ण वेळ घेतोय तो सुरेश नावाचा रेडर. एंटर येतो मापळगाव. शेवटचे 1.5 मिनिटं बाकी. शेवटचे 1.5 मिनिटं बाकी आणि पॉईंट सांगून टाका. 4 पॉईंट बारीपाडा 5 मापळगाव. 5 मापळगाव 4 बारीपाडा. काय होईल सांगता येत नाही. जो चांगला खेळ तोच मॅच जिंकेल. वा 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 मजा मजा येणार आहे भाऊ. कोणी कुठे जाऊ नका इथं थांबा. आणि या ठिकाणी सुपर 3 पॉइंट. सुपर 3 पॉइंट मापळगाव. सुरेशच्या एका रेडने या ठिकाणी तकदीर बदललेली आहे. 100 रेडर. हळूहळू काही नाही आमना तालुकाला पुण्याचा काही लागत जास्त. कर भाऊ पुढे टायमर. ऑल आउट का 1+2 3 पॉइंट मापळगाव. बघू 7 टीम आहेत ना. लॉस्ट पाडायला तयारी कर. ताई जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लॉस्ट पाडल्या. आणि जी पहिली मॅच राहील ना ताई वानंतर चालू करू वाटले सध्या. हा नाही आता येणीनंतर 3 मॅचेस होतील. ऐका दादा येणीनंतर 3 मॅचेस होतील. आणि त्या 3 मॅच नंतर 2 सेमीफायनल होती. म्हणजे 3 आणि 2 5 आणि फायनल 7. 7च मॅची होती फक्त. कितल्या 7च मॅची होती. आणि तुम्हाला ज्या 3रा 4था या बक्षीस त्याने करता काहीतरी उलटफेर करना पडेल आपल्याला. कारण की बक्षीस जास्त होतात. लास्ट रेड का लास्ट रेड. हळू 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 हळू. अरे ये थांबा रे.
टाइम संपलेला आहे. चला भेटून घे. धन्यवाद. घ्या वही घ्या. खर्डेदिगर आणि वागंबा तयारीत राहा. याच्या नंतर खर्डेदिगर आणि वागंबा, खर्डेदिगर आणि वागंबा याच्यानंतर तयारीत राहायचंय आपण. त्याच्यानंतर विजय संघ आणि काक्षवर तयारीत राहायचंय. धन्यवाद. याच्यानंतर होणारा सामना खर्डेदिगर वर्सेस जय परशुराम वागंबा. नाही काय नाही आता बसा आता काय याच्यानंतर होणारा सामना खर्डेदिगर वर्सेस जय परशुराम वागंबा. दोघं संघांनी तयारी करून ही मॅच पूर्ण होताच लगेच मैदानाजवळ यायचंय. काय नाही रोहित, काय नाही वहिनी नाही. सुरजित नरवाल जो की गुजरात मधून येत आहेत, ते खूपच सुंदर रेडर आहे तो. आणि बघूया परत बारीपाडा संघाकडून
छोट्या अशा तब्येतीचा हा खेळाडू मापलगाव संघावर चढाई करताना आणि बघूया समोर डिपेंडिंग साठी निलेश आणि सुरेश दोन्ही सख्य भाऊ बघूया पकडतायत की नाही या छोट्याशा खेळाडूला आणि गलती झाली येते निलेश कडून सिंगल पॉइंट बाय बारी पाडा बघूया परत सुरजित आपल्या संघासाठी चढाई करताना मापलगाव संघाकडून आणि बघूया पॉइंट लेतो की काय आणि खूपच सुंदर अँकल होल्ड केलेला आहे रेड आउट सिंगल पॉइंट बाय बारी पाडा बढिया टेकल रेड आउट सिंगल पॉइंट बाय मापलगाव आणि परत चढाईसाठी जातो येतो आपल्या संघाकडून निलेश जो की काफी तगड़े और सुंदर खिलाडू टॅकल करण्याचा प्रयत्न परंतु अपयश हँड टच केलेला आहे त्या बारीपाड्याच्या डिफेंडरला डिफेंडर आउट जर्सी नंबर 7 चा चैत्राम पवारला बाहेर जावं लागेल आणि बघूया खूपच सुंदर टॅकल मापलगाव संघाकडून डबल दिया रेडर को रेडर आउट सिंगल पॉइंट बाय मापलगाव धीरे धीरे एक अंकों की बढ़त लेके आगे चल रही है मापलगाव टीम काफी कचाकच भरा हुआ ये भौती पुनद नगर का स्टेडियम नीला ऑफिशियल टाइम आउट